दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। मित्रांनो, या सृष्टीमध्ये अनेक ग्रंथ आहेत, ज्ञान देणारे ग्रंथ आहे, धर्म सांगणारे ग्रंथ आहे, पण एक असा ग्रंथ आहे जो केवळ वाचला जात नाही, तो अनुभवला जातो, जगला जातो आणि आयुष्य बदलतो। तो दिव्य ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र। हा ग्रंथ म्हणजे दत्तप्रभूंच्या अवतारांची जिवंत गाथा। ज्या घरात या ग्रंथाचे वाचन होते तेथे दैवी संरक्षण असते असे मानले जाते। ज्याच्या श्रवणाने पाप क्षीण होतात आणि ज्याच्या स्मरणाने संकटे दूर होतात। आज आपण या परमपवित्र ग्रंथाचा पहिला अध्याय भावार्थाने समजून घेणार आहोत। हा अध्याय म्हणजे सुरुवात नाही, तो आहे आध्यात्मिक प्रवासाचा द्वार। गुरुचरित्राचे महत्त्व। मित्रांनो, गुरुचरित्र म्हणजे केवळ कथा नाही, तो आहे गुरुत्वाचा साक्षात अनुभव। या ग्रंथात श्री दत्तात्रेयांचे दोन प्रमुख अवतार वर्णिले आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती। गुरु म्हणजे कोण? जो अंधार दूर करतो तो गुरु। गु म्हणजे अंधार, रुपया म्हणजे प्रकाश, म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरु। म्हणूनच या ग्रंथाचे नाव आहे गुरुचरित्र। गुरूंचे चरित्र म्हणजे त्यांच्या लीलांचा महासागर। मित्रांनो, शास्त्र सांगते, देव रागावला तर गुरु वाचवतो, पण गुरु रागावला तर देवही वाचवू शकत नाही। म्हणूनच गुरुचे महत्त्व सर्वोच्च मानले गेले आहे। मंगलाचरण आणि गणपती वंदन। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते मंगलाचरणाने, आणि श्री सरस्वती गंगाधर सुद्धा सुरुवातीलाच गणपतीला वंदन करतात। ते म्हणतात, हे गणराया, तू विघ्नहर्ता आहेस, माझ्या लेखनातील सर्व अडथळे दूर कर। पण मित्रांनो, येथे एक खोल अर्थ आहे। विघ्ने बाहेर नसतात, ती असतात आपल्या मनात। शंका हे विघ्न, अहंकार हे विघ्न, भीती हे विघ्न, अज्ञान हे सर्वात मोठे विघ्न। म्हणून आध्यात्मिक प्रवासात प्रथम गणेश स्मरण आवश्यक आहे। गणपती म्हणजे बुद्धीचे देवता, आणि जेव्हा बुद्धी शुद्ध होते तेव्हाच आत्मज्ञानाचा मार्ग खुला होतो। सरस्वती वंदना। यानंतर ग्रंथकार सरस्वती मातेची प्रार्थना करतात। ते म्हणतात, हे वाणीची देवी, मला शब्दांचे ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे, पण तू जर माझ्या जिभेवर वास केलास तरच हे चरित्र प्रकट होईल। मित्रांनो, येथे लेखकाची नम्रता दिसते। आज माणूस थोडे ज्ञान मिळाले की गर्व करतो, पण खरा ज्ञानी नम्र असतो। सरस्वती म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, ती आहे अंतर्बुद्धीची शुद्धी। जेव्हा बुद्धी शुद्ध होते तेव्हा शब्दही पवित्र होतात, आणि जेव्हा शब्द पवित्र होतात तेव्हा ते मंत्र बनतात। त्रिदेव नमन। यानंतर लेखक ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना वंदन करतात। ब्रह्मा सृष्टी करता, विष्णू पालन करता, महेश संहार करता। या तीन शक्तींचे एकत्व म्हणजे दत्तात्रेय। म्हणून दत्त म्हणजे त्रिदेवांचा एकात्म अवतार। मित्रांनो, येथे एक गूढ तत्व आहे। जीवनात तीन अवस्था असतात, उत्पत्ती, स्थिती, लय, जन्म, जीवन, मृत्यू। या सर्वांवर जो अधिष्ठित आहे तो दत्त। म्हणून दत्तभक्ताला मृत्यूचीही भीती नसते। लेखकाची शरणागती। आता सर्वात सुंदर भाग येतो। लेखक जेव्हा गुरुचरित्र लिहायला बसतात त्यांच्या मनात एक विचार येतो, ज्या गुरूंच्या लीलांचा अंत देवांनाही कळला नाही, त्यांचे चरित्र मी कसे लिहू? मित्रांनो, येथे लेखकाचा अहंकार पूर्णपणे वितळतो। ते म्हणतात, प्रभो, मी काहीही नाही, मी केवळ तुमची लेखणी आहे, जसे तुम्ही चालवाल तसे मी लिही। हीच खरी शरणागती। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत देव नाही, आणि जेव्हा मी नाहीसा होतो तेव्हा देव प्रकट होतो। नामधारकाची कथा। या अध्यायात नामधारक नावाचा भक्त येतो। तो अत्यंत दुःखी आहे। जीवनात संकटे आहेत, मनात वेदना आहे, पण एक गोष्ट आहे, त्याची गुरूंवर अखंड श्रद्धा। तो सतत प्रार्थना करतो, हे गुरुदेव, मला दर्शन द्या। मित्रांनो, खरी भक्ती म्हणजे काय? देवाकडून काही मागणे नव्हे, तर देवाला मिळवण्याची तळमळ। नामधारकाकडे हीच तळमळ होती। सिद्धमुनींचे दर्शन। नामधारकाची व्याकुळ अवस्था पाहून साक्षात सिद्धमुनी त्याला दर्शन देतात। सिद्धमुनी कोण? ते श्री नृसिंह सरस्वतींचे शिष्य, गुरूंच्या कृपेने सिद्ध झालेले महायोगी। ते नामधारकाला विचारतात, तू इतका दुःखी का आहेस? नामधारक म्हणतो, माझ्या गुरूंचे दर्शन हवे आहे। सिद्धमुनी स्मित करतात। ते म्हणतात, तुझी भक्ती खरी आहे, गुरु प्रसन्न झाले आहे। मित्रांनो, येथे एक नियम समजतो, भक्त गुरुकडे जातो
पण गुरु भक्ताकडे आधीच येत असतो. गुरुचरित्राची सुरुवात सिद्धमुनी नामधारकाला गुरुचरित्र सांगायला सुरुवात करतात. म्हणजे हा संपूर्ण ग्रंथ सिद्धमुनींचे नामधारकाला दिलेले ज्ञान आहे. म्हणून गुरुचरित्र म्हणजे गुरुशिष्य संवाद आणि शिष्याची पात्रता काय, श्रद्धा, नम्रता आणि तळमळ. अध्यायाचा आध्यात्मिक बोध. पहिल्या अध्यायाचा सार अत्यंत गूढ आहे. 1. आध्यात्मिक मार्गाची सुरुवात नम्रतेने होते. 2. अहंकार सोडल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. 3. गुरुशरणागती हीच मोक्षाची वाट. 4. खरी भक्ती म्हणजे गुरुदर्शनाची तळमळ. 5. गुरुकृपा मिळाली की जीवन बदलते. नामधारकाने सर्वस्व अर्पण केले आणि गुरुकृपेने त्याला ज्ञान मिळाले. आजच्या जीवनातील अर्थ. मित्रांनो, आपण आजही नामधारकासारखेच आहोत. जीवनात ताण आहे, भीती आहे, अस्थिरता आहे. आपण देवाला आठवतो पण पूर्ण शरण जात नाही. गुरुचरित्र सांगते, जेव्हा माणूस पूर्णपणे गुरुवर सोडतो तेव्हा जीवनाची दिशा बदलते. गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे, तो तत्व आहे जो आपल्याला सत्याकडे नेतो, तो गुरु. मित्रांनो, श्री गुरुचरित्राचा हा दिव्य प्रवास आता सुरू झाला आहे. आज आपण पाहिले मंगलाचरण, लेखकाची शरणागती, नामधारकाची भक्ती आणि सिद्धमुनींचे दर्शन. पुढील भागात अध्याय 2 आपण पाहणार आहोत सृष्टीची उत्पत्ती आणि ब्रह्मदेवाचा गर्भहरण. जर तुम्हाला गुरुचरित्राचा हा भावार्थ आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि अशाच दिव्य ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.